गुड इव्हनिंग. सगळ्यांनी सक्सेसचं सांगितले. मी तुला एक सांगाल फक्त की ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल करत असतो, खूप काय स्ट्रगल सक्सेस होण्यासाठी करतो, पण स्ट्रगल केलं म्हणजे आपण सक्सेस होईलच असंही नाही बरं का. लक्षात ठेवा, तुम्ही प्रयत्न करत राहा. त्याच्यात जर अपयश आले तर तुम्ही खचून जाऊ नका. आजची जी पिढी आहे तुमची, थोडं बिझनेसमध्ये प्लस मायनस झालं की तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेता. जो तुमच्यासमोर राहुल चव्हाण आता जो उभा आहे, जवळजवळ माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत 50 कोटी रुपयाला मी लॉस गेलेला मनुष्य. 50 करोड लॉस जाऊनसुद्धा बिझनेसमध्ये आज मी तुमच्यासमोर आज बी आहे तसा आहे. माझी सरांची ओळख 10 वर्षापूर्वीची. माझा मुलगा सरांकडे शिकायला होता, मोठा मुलगा माझा. त्याने IT डिप्लोमा केलेला आहे. सरांच्या हाताखालीच त्याने काम केले. सरांच्या इथून त्याने बिझनेस शिकला. तो आज चांगला सक्सेसमध्ये आहे. परंतु तुम्हाला अगदी स्पेसिफिक सांगू शकतो, तो आता सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान दिसतो. तुझं खूप मोठं स्वप्न असणार की मी पैशाने मोठा व्हायला पाहिजे, मी एवढं मोठं मेडिकल घ्यायला पाहिजे, एवढं स्टोअर केलं पाहिजे. परंतु नुसतं सक्सेस आपण फक्त सक्सेसचाच विचार करा. सक्सेस होईलच असं नाही, आपल्याला फक्त प्रयत्न करावा लागेल. आणि जिथं थोडं आपण कमी जास्त झालो तर तुम्ही अशा मार्गदर्शक अशा साहेबांनी सांगितलं. आता मोठं आता कसं बिझनेस आणि माझा जास्त संबंध आलेला नाही. मी कन्स्ट्रक्शनमध्ये होतो, त्यामुळं कन्स्ट्रक्शन असा एक बिझनेस आहे, तिथं जर लॉस गेलं तर करोडोमध्ये जातो आणि फायदा झाला तरी त्याचा फायदा करोडोमध्ये असतो. त्यामुळे ते सहन करणंसुद्धा खूप काही अवघड असतं. आता आपण बघतो की साहेब म्हणले की आता सर आहे की मोठी गाडी घेऊन येतात मुलं, मोठी गाडी येतात, त्यांच्याकडे ॲपल मोबाईल असतो, काय पण त्यांनी काय खोटाने केलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं. फक्त त्यांच्याकडे बघून तुम्ही हे करू नका की मला हा घ्या, तुम्ही घ्या, नक्की घ्या. ज्या वेळेस तुम्हाला बिझनेसमॅन असाल त्यावेळेस तुम्हाला बिझनेसमध्ये ॲपलची गरज पडते, मला माहिती आहे. आज माझी 3 मुलं आहेत, 3 बिझनेसमध्ये आहेत. मोठा IT डिप्लोमा केलेला आहे, दुसऱ्याने BCS केलेला आहे, तिसरा सायन्स केलेला आहे. 3 बिझनेसमध्ये, तिघांकडे ॲपल फोन आहे सगळं. पण मी ह्यांचं मार्गदर्शन घेतलं की माझ्या मुलाला ह्या गोष्टी कधी घेऊ, ज्यावेळी त्यांना घ्यायची वेळ आली त्यावेळी मी घेतलं. आज काय होतं की आज तुमच्यासारखी नवीन पोरं बिझनेसमध्ये उतरतात. तुमचं थोडं जर प्लस मायनस झालं, तुम्ही लोन काढलेलं असलं, एज्युकेशन लोन असतं, बिझनेस लोन असतं, बऱ्याचशा गोष्टींचं तुमच्यावर लोन असतं, नाही फेडू शकला की आज माझ्या खूप मित्रांच्या मुलांनी टोकाची भूमिका घेतलेली आहे, जीवन संपवलेलं आहे. तर असं काही करू नका. आज आपण जे ह्याच्यावर चालणार आहे, बिझनेस करणार आहे, सक्सेस आपल्या सगळ्यांना सांगते की सक्सेस एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळं पॉसिबल आहे, सगळं आपल्यासाठी आहेत, ह्या गोष्टी सगळ्या आपल्यासाठी आहेत. पण करायची तुम्ही क्षमता ठेवा, लढायची तुम्ही क्षमता ठेवा. जे मोठी लोकं आहेत आपल्या घरामध्ये, चुलते असतील, वडील असतील, सर आहेत, तुम्हाला काय मार्गदर्शन लागलं तर हे काय सर आहेत, मग मोठं मार्गदर्शक, त्यांचं मार्गदर्शन घ्या. किंवा हे आज काय होतं, सगळ्यात मोठी एक गोष्ट सर लपवले जाते. काय लपवलं जातं की मी कुठला तरी बिझनेस केला की ह्याला नाही कळलं पाहिजे, तो माझ्या जळल, ती जळ कुठे आहे, त्यांना नाही, त्याच्यापेक्षा मला मोठं व्हायचं नाही. साहेब तुम्ही मार्गदर्शन घ्या, त्यांना सांगा की साहेब, किंवा वडिलांना सांगा, मोठ्या भावाला सांगा, बहिणीला सांगा, बहीण असेल तर कुणाला तरी सांगा, विचारा मी हे करू का. आहेत ना सरांसारखे मार्गदर्शक आहेत. आज आपण इथे येतो, मार्गदर्शन घेतो, कशासाठी करतो, एवढं खर्च करतो, हे खर्च डोक्यातून काढून टाका की मी 10,000 भरले म्हणजे मला हे शिकायचं, मी 15,000 भरले म्हणजे मला हे करायचं. नाही, तुमचे हे शिकणं वेगळं आणि तुमच्या जीवनातलं रिअल लाईफ वेगळी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सक्सेस व्हाल अशी अपेक्षा करतो, परंतु टेन्शन घ्यायचं नाही. बिझनेस म्हणलं की फुल टेन्शन असतं. सक्सेस होणं एवढं सोपं नाही. त्यामुळं स्ट्रगल तर तुम्हाला सक्सेस व्हायचं म्हणलं की तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आणि स्ट्रगल केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी बघा, लक्षात घ्या. पाचवावंच लागणार. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल खूप करावं लागणार आणि खूप स्ट्रगल करून सुद्धा तुम्ही सक्सेस होसाल का नाही ह्याची गॅरंटी नाही. परंतु तुम्हाला सक्सेसच्या मार्गाला जायचं असेल तर स्ट्रगल तर करावंच लागणार. मग तुम्ही म्हणता बाबा यायला नको, मला तर कंटाळा आला, एवढं कर्ज झालं, लोन झालं, तर तुम्ही ह्या गोष्टीला कंटाळायचं नाही. बिझनेस करणार आहात, बिझनेसमॅनचं आता ह्यांना माहिती आहे आता बिझनेसमॅन काय असतं, त्यांच्या डोक्यावर किती लाखो करोडो रुपयाचं कर्ज असतं. आणि आपण काय म्हणतो, ओके अंबानी साहेब जरी असेल तर खूप काही त्यांच्या डोक्यावर कर्ज किती, लोड किती, मग ते लोड घेतात का. जसं सरांनी सांगितलं की जसं मी आणि आमचे आदरणीय मारुतीराव नवले सर शेंगडचे आम्ही बसलो होतो सर, आम्ही दोघं. तेव्हाच मी सरांना विचारलं होतं, सर आज सांगू इच्छितो मी. सर म्हणलं एवढं मोठं व्याप आहे, तुम्ही कसं काय सांभाळता हे व्याप. सरांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. अरे राहुल म्हणे, मी कुठं सांभाळतो,
म्हणे मी सगळा माझा जो स्टाफ आहे, जसं सरांनी मागाशी उल्लेख केलेला आहे की हेड सर आहे, हेड सरांच्या खाली शिक्षक आहे, शिक्षकांच्या खाली क्लार्क आहे, क्लर्क खाली अजून कोणी आहे, हे सगळं म्हणे मी ते केलं आहे. मी काय करणार म्हणे, मी आहे माझ्या जागी. कोण म्हणतात हे मला? मारुती नवले सर, शेंगड कॉलेजचे सर्वे सर्वा. मग म्हणलं सर असं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती मोठी लोकं पाहसाल एकदम सिम्पलमध्ये दिसणार तुम्हाला, पण त्यांचा व्याप फक्त त्यांनाच माहिती असतो. त्यामुळं तुम्ही सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार. अजून एकदा सांगतो, तुला म्हणून स्पेसिफिक सांगतो, आता तू आमच्या ह्याच्यात सगळ्यात यंग तूच आहे. त्यामुळं सर माझं नाव राहुल चव्हाण आहे, मी राहिला इथंच आहे. मी आता पॉलिटिक्समध्ये, मी कन्स्ट्रक्शनमध्ये होतो, अनेक बिझनेस केले मी तुम्हाला सांगितलं आता की आपल्या इथं गुरुदत्त अपार्टमेंटच्या इथं माझी एक 11 मजली बिल्डिंग होती, 105 फ्लॅटची बिल्डिंग होती ती, पण ती दुर्दैवाने त्याचे कॉलम वाकले म्हणून ती पाडावं लागली. असे बरेच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले. त्याचं मी म्हणून तुम्हाला सांगतो की स्ट्रगल भरपूर केलं मी माझ्या जीवनामध्ये खूप. म्हणजे मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हा 2 रुपयात काम केलेलं माणूस. तेव्हा सरांनी सांगितलं तसं माझ्याकडे सायकलसुद्धा नव्हती, पायात स्लीपर चप्पल होती, हाफ पॅन्ट होती, बापाची पॅन्ट शिवून चड्डी शिवलेली, मागं त्याला मराठीत थिगळ म्हणतात, त्या चड्ड्या फाटलेल्या असायच्या, ते थिगळ लावणारा माणूस आज तुमच्यासमोर आहे. आज माझ्याकडे आज तुमच्या आशीर्वादाने, सरांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे आहे. सरांना माहिती आहे आज मी सक्सेस आहे. माझी मुलं आहेत, मी आता मला सुना बी आहेत. मी सांगायचं म्हणजे मला 3 मुलं आहेत, 3 सुना आहेत, 3 नातवंड आहेत. परंतु मी त्या ॲक्सिडेंटमध्ये मी एवढ्या लॉस जाऊन सुद्धा मी ते पचवून तुमच्यासमोर आहे की आजची जी तरुण पोरं आहे तेवढं पचवणं भाऊ तुम्हाला शक्य होत नाही. तुम्ही 10 रुपये जर लॉस गेला तर तुम्ही काहीतरी टोकाची भूमिका घेता. तसा एक मित्र होता माझा इथं, 1 करोडची त्याच्याकडे गाडी होती, ऑलरेडी होती, पण त्यांनी हट्टाच घेतला की मला 2 करोडची गाडी घ्यायची. त्यांच्या घरचे म्हणले घेऊ आपण, थांब जरा दम काढ. असं करता करता ते घरात गेला, फॅनला लाटाकला आणि त्याचं जेवण संपून गेलं. ती 1 करोडची गाडीसुद्धा जाग्यावर आहे, पण तो माणूस नाही आता. त्यामुळं सांगायचं मी प्रत्येक तरुण मित्रांना, मुलांना सांगत असतो, भाऊ सक्सेस स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस होणार नाही. पण तू लक्षात ठेवा की सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला किती मेहनत करावं लागेल तिथपर्यंत जाण्यासाठी. आज 2 रुपयाचा वडापाव 25 रुपयाला झालेला आहे. म्हणजे आज मी खूपशा मुलं बघतो, आज कॉलेजची मुलांचा नाश्ता काय आहे आजच्या मुलांचा ब्रेकफास्ट काय असेल सर, तर फक्त 1 सिगारेट आणि 1 चहाची एवढी डब्बी. काय लाईफ? कोण तुम्ही? उद्या आमचे भविष्य, उद्याच आम्ही कोणाकडे बघणार? आमची मुलं शिकतात, ते आमचं भविष्य ना तुम्ही. आणि तुम्ही काय करताय? इथं जाताय बस. त्यांना आज तुम्ही सांगा सर चांगला आई बाळा हे कर रे, ते म्हणतो जा ना तुझं तू. हे शिकतात, हे कोण शिकणार? आज बिझनेस करणारे कोण आहे? तुम्ही मागे सगळ्यांना सांगितलं की इथं 10-10 लाखाच्या 40-40 लाखाच्या गाड्या घेऊन येणार, ॲपल घेऊन येणार, पण त्याला कोणाला संग बोलायचं कसं हे माहीत नसतं. त्याची लाईफस्टाईल बघा कशी, 11 वाजता उठणार, 2 वाजता, कारण आपण त्याच्यासाठी कमवून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला सुरुवात करायची, पण जीवनाची सुरुवात करायची असेल तर एकच लक्षात ठेवा, के सरांना कायम डोक्यात ठेवा, डोळ्यासमोर ठेवा. आणि काही अडचण असेल तर सरांना सांगा, ते चांगले मार्गदर्शक आहेत. आज सरांनी बऱ्याच वेळा मला सांगितले की बिझनेस आणि माझा कधी संबंध आल्यामुळं मी कधी येत नव्हतो, पण आज ठरवलंच आज काय येऊ, पण अर्धा तास लवकर जायचं. आणि मी माझ्या मित्रांचे जेवढे फोन नंबर होते माझ्या फील्डमध्ये तिला बऱ्याचशा देण्याचा प्रयत्न केला. आज उद्या परवा परत येईल, परत तुला नंबर देईल. परंतु बिझनेस करताना खचून जाऊ नका. सक्सेस व्हा, मोठे व्हा, पैशाने मोठे व्हा, माणुसकीने मोठे व्हा, सगळ्यात मोठा माणूस बना. माणसाची प्रेम करा, माणसाशी चांगलं वागा, एवढीच अपेक्षा बाळगतो. बोलतो थांब.